पोरं लक्षात घ्या, आता बँकिंग क्षेत्रात पण आपली उडी RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हिची परिपूर्ण माहिती तर आपण घेणार आहोत. पण लक्षात घ्या 650 वॅकन्सीज आहेत, त्याच्यापैकी 266 जागा आपल्या महाराष्ट्रासाठी असतील. आणि मग ही परीक्षा आहे मराठी माध्यमातून. मग यासाठी शिकवणारे शिक्षक आहेत सन्माननीय देशमुख सर, विनायक घुले सर आणि रमा वाघ मॅडम. लक्षात घ्या, अतिशय छान पद्धतीनं तुम्हाला असिस्टंट पदासाठी जी काही प्रिलिम एक्झाम आहे 2026साठी, त्यासाठी ही बॅच आहे. आणि पोरं लक्षात घ्या, लाईव्ह लेक्चर झाल्याच्या नंतर नोट्स उपलब्ध होतील. त्यानंतर परीक्षेपर्यंत एकूण 8 टेस्ट असतील आणि 3ही विषयाची तयारी असेल. आता 3ही विषय म्हणजे नेमके कोणते, तर तेही जरासं क्लिअर करून सांगतो. याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आहे, याच्यामध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे, यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी आहे. आता पहा, पेपरला टायमिंग आहे पोरो 60 मिनिटाचा. त्यानंतर परीक्षेला गुण हे 100 आणि परीक्षेचं माध्यम आहे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस, म्हणजे जसं आपण एक प्रश्न 4 ऑप्शन म्हणतो त्या पद्धतीनं. आता मुख्य गोष्ट, RBI बँकेमध्ये तयारी करायची तुम्हाला असिस्टंट पदासाठी. तर RBI बँक, आता याची तयारी करत असताना आम्ही तुम्हाला प्रत्येक विषय देणार आणि ते देत असताना अतिशय कमी फीसमध्ये देणार. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, RBI बँक आपल्या भारतात 1935ला भारत सरकारचा कायदा आला. इंग्रज आपल्या देशात असताना त्यांनी आणलेला हा कायदा, त्या कायद्याला भारत सरकारचा कायदा म्हणतात. आणि याच कायद्याचं वर्णन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं. काय केलं होतं? बुडत्या बँकेचा धनादेश नाही. बुडत्या बँकेचा धनादेश हे 1942च्या क्रिप्स मिशनला गांधीजी म्हणले होते. तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी या कायद्याचं वर्णन केलं होतं, मजबूत ब्रेक असलेली मात्र इंजिन नसलेली गाडी. पाणीच लक्षात घ्या. आता हा कायदा आपल्या देशामध्ये आला आणि हा कायदा आल्याच्या नंतर आपल्या देशात पहा 1 एप्रिल 1935 या तारखेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि याचा पहिला गव्हर्नर जर तुम्हाला विचारलं कोण होता, तर याचा पहिला गव्हर्नर होता सर आर्कल स्मिथ. लक्षात घ्या. तुम्हाला विचारलं याचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण, जर असा प्रश्न विचारला तर त्यांचं नाव आहे CD देशमुख. CD देशमुख RBI बँकेचे पहिले भारतीय तर क्रमशः 3रे गव्हर्नर होते. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, याच्या एकूण प्रादेशिक 19 शाखा आहेत. महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या, ह्या बँकेला आपण सरकारची बँक म्हणतो, हिला बँकरूपी शिखरांचा मनोरा म्हणतो, हिला बँकेची बँका म्हणतो RBI बँकेला. आता ही जी RBI बँक आहे, महत्त्वपूर्ण गोष्ट काय बाबा, तर या RBI बँकेच्या गव्हर्नरची नेमणूक आपल्या भारताचे राष्ट्रपती करतात. आणि मग सध्या RBI बँकेचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा, म्हणजे हेही तुम्हाला माहीत असायला हवं. RBI बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल असताना आपल्या इथं नोटबंदी झाली होती भाऊ. अनेक लोकांनी लपून काढलेले पैसे बाहेर निघले, अनेक बायकांनी लपून टाकलेले दळणातले पैसे नवऱ्याकडे द्यावं लागले आणि सांगावं लागलं बदलून आणा, अर्धे तुम्ही घ्या अर्धे मी घेते. नवरा म्हणला पुरे महेच होते, महे मीच घेणार. कळलं का? अनेकांनी लपून टाकलेले पैसे कोणाला माहीत झाले नाही. आणि मग घर साफसूफ करताना दसऱ्याच्या दिवशी कळलं माय 2000ची नोट निघली, पण आता कालावधी निघून गेला म्हणून बाया रडत बसल्या. अशा अनेक कुठाने आपण पाहिले होते. तर RBI बँक काय करते, तर चलन निर्मितीचं काम करते. मग चलन निर्मिती आपल्या देशामध्ये 4 ठिकाणी होते, त्याच्यापैकी एक ठिकाणे सालबोनी. सालबोनी हे जे ठिकाण आहे ते पश्चिम बंगाल नावाच्या राज्यामध्ये. त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये नोटबंदी नोट म्हणजे चलन निर्मिती कुठं होते, तर महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी 1928ला नोट निर्मितीचा कारखाना सुरू झाला, प्रिंटिंग प्रेस सुरू झाली. तर नाशिक हे आहे आपल्या महाराष्ट्रात. 1928ला हा निर्माण झाला. लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा आहे देवास. आता देवास ठिकाण कुठे आहे, तर देवास ठिकाण मध्य प्रदेश नावाच्या राज्यात आहे.
आणि चौथं ठिकाण आहे मैसूर. मग मैसूर ठिकाण कुठे आहे? तर मैसूर हे ठिकाण बाळांनो कर्नाटक नावाच्या राज्यामध्ये. या 4 ठिकाणी चलन निर्मिती होते, या 4 ठिकाणी नोटांची निर्मिती होते. आणि ही जी RBI बँक आहे त्या RBI बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत. हे झालं RBI बँकेबद्दल तात्पुरत्या स्वरूपाची माहिती. ज्या बँकेचं राष्ट्रीयकरण 1949ला झालंय, तर त्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्राच्या लेवलवर एवढ्या जागा येणार आहेत. कळलं? ही परीक्षा बाळांनो मराठी माध्यमातून असणार आहे. मग मराठी माध्यमातून असल्यामुळं तुमची जॉईनिंग महाराष्ट्रातच होण्याची शक्यता आहे. तर तुमचं काम काय आहे? कळलं का? उठ मर्दा जागा हो, अभ्यासाचा धागा हो. उठ मर्दा जागा हो, ह्या त्या पार्टीचा धागा हो, है ना. पार्टीवाले नेते आपल्या बोकांडीवर बसो, अशा मोकार घोषणा आपण पाठ ठेवायची ना. आपण घोषणा काय पाठवायची? उठ मर्दा जागा हो, अभ्यासाचा धागा हो. आता मेन गोष्ट काय बाबा की याच्यामध्ये 60 मिनिटासाठी असणार ही परीक्षा, विषय 3. आणि मग त्यामध्ये मेन गोष्ट काय आहे तर बाबा आपल्याला शिकवणारी टीम पण अतिशय छान आणली आहे. कळलं का? हां. तर या शिक्षकांमार्फत आता तुम्ही म्हणसाल हे 3 शिक्षक शिकवणारे, तुम्ही काय करणार आहे? तर मी असल्याशिवाय माणसं जमा करील का? नाही. तर बँकेच्या क्षेत्रामध्ये आपण उडी मारलेली आहे. ही बॅच अतिशय कमी फीसमध्ये येवन लेकरांना सर्व गोष्टी देता येईल, PDF देता येईल, येवन 8 टेस्ट सिरीज देता येईल. त्यानंतर त्यानं पेपर सोडवला की त्याला किती मार्क पडले पाहिजे, मार्क कशात कटायलेत, ह्या प्रत्येक गोष्टीचं फीडबॅक घेता येईल. असे टीचर्स टीम आपण सध्या महाराष्ट्रात काय करायलो? हायर करायलो. जो चांगला आहे, ज्याला विद्यार्थ्याबद्दल तळमळ आहे, असा प्रत्येक शिक्षक आपण सध्या VK क्लास टीम सोबत जोडायलोत. आणि लेकरांना जोडायलोत, सोबत पालकांना जोडायलोत. लहान लेकरापासून मराळ येईपर्यंत ज्या परीक्षा असतील त्या परीक्षेची तयारी म्हणजे आपला क्लास. त्याचं नाव VK क्लास. कळलं का? V फॉर विठ्ठल, K फॉर कांगणे, विठ्ठल कांगणेचा क्लास म्हणजे VK क्लास. कळलं? ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणून आम्ही सोबत आहोत. बाकी कुठल्याही गोष्टीचा ताण घ्यायचा नाही. कारण एक छान वाक्य आहे, मत कहो सर पर बोझ ज्यादा है, ये बताओ दोस्तों तुम्हारा इरादा क्या है, हौसला हो तो साथ आओ तुम, शिखर हम जरूर देंगे, ये वादा हमारा है. ही झाली बँक क्षेत्रातली पहिली उडी आपली. येणाऱ्या काळात अशी कुठलीही स्पर्धा असो त्या स्पर्धेची तयारी करण्यासाठी आमची टीम सज्ज असेल. फक्त तुमचं काम हे रणांगणात उतरल्यावर हार म्हणायची नाही, क्योंकि हार और जीत अपने मन पर निर्भर है. मान लो तो हार है, ठान लो तो जीत है. तुमच्या मनात ठरवलं आम्ही जिंकणार आहेत. बाकी तुम्हाला त्या मैदानापर्यंत कसं न्यायचंय, त्या मैदानात गेल्यावर कसं उभं राहायचंय आणि ते मैदान कसं गाजवायचंय त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तर सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी जॉईन करायचंय VK क्लास. पुन्हा भेटू आपण याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर. ॲप प्ले स्टोअरला आहे VK क्लास ॲप. ओके, धन्यवाद.